अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। अध्यात्म विश्वविज्ञान यूट्यूब चॅनलवर उपस्थित सर्व मराठी भाषिक मित्र मैत्रिणी, साधक, ज्ञानेश्वरीचे पारायण करते, प्रवचनकार, कीर्तनकार, वारकरी, माळकरी, टाळकरी आणि सर्व अभ्यासकांना या अंकामध्ये आम्ही आमंत्रित करीत आहोत। या अंकामध्ये ज्या सिद्धांताला प्रतिपादित करण्यासाठी ज्ञानेश्वरीची रचना श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांनी केली आणि जो सिद्धांत सांगण्यासाठीच गीतेचा जन्म झाला, तो सिद्धांत आम्हाला या पुस्तिकेमध्ये स्पष्ट रूपाने आणि संक्षिप्त पद्धतीने प्राप्त होतो। हा सिद्धांत आहे आत्मा अमर आहे, हा विश्व हेच परमेश्वर आहे, विश्व हाच परमात्मा आहे। आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे। ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने इत्यादी प्रकारची प्रमाणं ज्या विश्वरूप परमात्म्याकरिता देण्यात येतात, तो सिद्धांत अत्यंत संक्षिप्त पद्धतीने या रचनेमध्ये श्री मायानंदजी चैतन्य यांनी प्रतिपादित केलेला आहे। हा सिद्धांत अत्यंत म्हणजे संक्षिप्त आहे, छोटीशी ही युक्ती आहे, पण या युक्तीला पटवून देण्यासाठी, या युक्तीचं स्पष्टीकरण करण्यासाठी 700 ओव्यांचा गीता ग्रंथ आणि त्यावरील महान अलंकारिक आणि साहित्यिक दृष्टीने अत्यंत प्रगल्भ असा ग्रंथ ज्ञानेश्वरी निर्माण झाला। ती युक्ती अत्यंत स्वल्प रीतीने सद्गुरू भगवान श्री मायानंदजी चैतन्य यांनी मराठी भाषेमध्ये आम्हाला काव्य स्वरूपात दिलेली आहे। या अंकामध्ये आम्ही ती युक्ती मराठी भाषिक मित्रांसाठी प्रस्तुत करीत आहोत। यानंतरच्या अंकामध्ये आम्ही याचं स्पष्टीकरणही सादर करू। अभंग नावाच्या याने गीतरचनेमध्ये हा प्रकार मोडतोय आणि सर्वांग योगाच्या या पहिल्या अध्यायाला मोक्षेच्छा दर्शन योग असं म्हटलेलं आहे। तत्सत। भगवान श्री मायानंद चैतन्य विरचित सर्वांग योग अध्याय पहिला। सद्गुरु चरणी दंडवत असो, प्रेम सदा वसो चित्ती म्या माझ्या। आचार हा स्थूल मुमुक्षुने केला, मग जे बोलला ऐकावे ते। श्रुती स्मृती शास्त्रे सर्वही पाहिली, यथाविधी केली कर्मे त्यांची। परंतु मनाचे समाधान नाही, याला युक्ती काही सांगा स्वामी। तत्पदते काय त्वं पदते काय, असी पद काय कळे नाहे। बघावे ते कैसे पाहणारा कोण, याची पूर्ण खूण सांगा आता। मोक्षेच्छा दर्शन योग नामक सर्वांग योगातला पहिला अध्याय संपूर्ण झाला। सर्वांग योग अध्याय दुसरा। ऐकुनी हा प्रश्न श्री गुरु सांगती,
जाणण्याची युक्ती निजरूप, हाच अनुभव हाच साक्षात्कार, हेच एक द्वार निश्चयाचे, जड चैतन्याची ग्रंथी सुटण्याला, खडी साखरेला घ्या समोर, आणि शांत चित्त करून ती पहा, निश्चयांती महाभय जाते. येथे गुरुस्थापन योग नामक सर्वांग योगाचा दुसरा अध्याय संपूर्ण झाला. सर्वांग योग अध्याय तिसरा. वस्तूचे स्वरूप दिसते तो क्षर, गोडी हा अक्षर आत आहे, साखर जे नाम तोच पुरुषोत्तम, प्रेमाचे हे स्थान ध्यानी घ्यावे. स्वरूपाचा बोध स्पष्ट होण्यासाठी कल्पिली त्रिपुटी स्वभावाने, तत्पद हे क्षर त्वंपद अक्षर, असी पद सार निजरूप. क्षर हे अष्टांगी, अक्षर एकांगी, वस्तू ही सर्वांगी एक आहे. येथे सद्गुरु स्थान दर्शन योग नामक सर्वांग योगाचा तिसरा अध्याय संपूर्ण झाला. सर्वांग योग अध्याय चौथा. आता याचा भेद स्पष्ट करण्याला प्रथम अक्षराला तपासावे. यात 8 अंगे दिसू लागतील, त्या सर्वांची चाल चक्राकार, स्वनेत्रांनी दिसे रूप याला आहे, तैसे दिसत आहे विश्वामध्ये. त्वचेने पहावे स्पर्श याचा होतो आहे, विश्वात तो स्पर्श रूपे. वाजवून बघा शब्द यात आहे, तोच दृश्यात हे प्रत्यक्षची. जिव्हेला विचारा स्वाद सांगेल ती, ब्रह्मांडी ही स्थिती रसरूप. नाकाने पहावे गंध हा कळेल, तोच समतोल विश्वामध्ये. या रीतीने दृश्य मात्री भाव 5, कल्पनेत 6 वस्तू एक. ऐसा हा तत्वांच्या स्वभावाचा बोध, पंचीकृत भेद यात आला. सारी शब्दसृष्टी येथवर जाते, त्रिगुणाचे नाते सूक्ष्म आहे. ज्ञानेंद्रियांनी ते दिसणार नाही, मनाने सर्वही ध्यानी येते. येथे क्षरभावस्थित पंचीकरणानुभव योग नामक सर्वांग योगाचा चौथा अध्याय संपूर्ण झाला. सर्वांग योग अध्याय 5वा. तुपामध्ये वस्तू पहा मिळवून, आहे सत्वगुण कळेल हे. पाण्याच्या संगाने स्वभाव रजाचा, प्रगटेल याचा प्रत्यक्षची. वस्तूचा स्वभाव तमहा आहेच, त्रिगुण ते हेच विश्वामध्ये. अन्नाद्वारे स्थूल होती हे जीवात, कफ वात पित्त या रूपाने. पुढे बुद्धी मन आणि अहंकार या नामे साचार दृश्य होती. या 8 भावांची आहे ज्यात स्थिती, भावनाक्षर ती साम्यावस्था. मंडलाकार हा क्षरभाव फिरे, त्रैलोक्याचे सारे खेळ यात. हेच तत्पद दृश्य विराट पहावे, प्रत्यक्ष स्वभावे दिसत आहे. येथे क्षर विराट दर्शन योग नामक सर्वांग योगातला 5वा अध्याय संपूर्ण झाला. सर्वांग योग अध्याय 6वा. आता अक्षराला जाणण्याची रीत, सांगतो पुनीत दृष्टी ठेवा. त्रैलोक्याची लीला ज्या क्षरभावात, वसते जी त्यात प्रियत्वाने. आहेपणाने जी उपलब्धी मात्र, भासते सर्वत्र स्वयंरूप. ती गोडी अक्षर निराकार आहे, स्वाद जाणू नये जिव्हाग्रीचा. गोडीला गोडीचे रूप कल्पांतीही, दिसणार नाही नेत्रांनी. नेत्रांनी दिसावे ऐसी वृत्ती होता,
स्वरूप तत्वतः तीच गोडी, बुद्धिबलाने ती आहे हे कळेल, नेत्रांनी दिसेल विश्वाकार. शब्द स्पर्श रूप रस गंध गुण आहे अधिष्ठान साम्यावस्था. तिच्यामध्ये गर्भरूपाने जीवसे, ज्ञानियांसी भासे साक्षित्वाने. हाच निराकार ईश्वर प्रसिद्ध, वसे नित्य शुद्ध विश्वामध्ये. त्यात सर्व शक्ती हे ध्येय वेदांचे, उच्चारिता वाचे ओम संज्ञा. या ठिकाणी अक्षरानुभव योग नामक सर्वांग योगाचा 6वा अध्याय संपूर्ण झाला. अध्याय 7वा. पहा आता पुढे जेथे बुद्धिबळ विश्रांतीचे स्थळ हेची म्हणे, तेच निजरूप पुरुषोत्तम स्थान. सांगतो ही खूण सद्गुरूची, अष्टांगे साकार गोडी निराकार. एक करा सार नाम राही, ते साखर नाम जाणा पुरुषोत्तम. आहे निजधाम दोहोचेही, तोच हा साकार तोच निराकार. दोहीचा आधार तोच एक, एका वस्तूमध्ये कल्पना या तीन. जाणताच लीन वृत्ती होते, मग निजरूप विश्वाकार दिसे. द्वैतरूपी पिसे लया जाय, ऐसी ज्याची बुद्धी सदोदित राही. तोच अनन्य ही वेदवाणी. येथे पुरुषोत्तम योग नामक सर्वांग योगाचा 7वा अध्याय संपूर्ण झाला. सर्वांग योग अध्याय 8वा. यावरी भक्तीचे पीक उगवते, अकर्मद्वारे ते दिसू लागे. हीच पराभक्ती आहे श्रेष्ठ मुक्ती, हिने सर्व वृत्ती मावळती. लीन होता वृत्ती मदरूपी मिळाला, मग नाही त्याला जन्म मृत्यू. दिव्य दृष्टी छाया सर्वांग योगाला, नित्य म्हणे त्याला फल लाभे. योगक्षेम त्याचा सुखाने होईल, शेवटी मिळेल माझ्या रूपी. अक्षरे 1333-60, अभंग हे 8 अध्यायी घ्या. मायानंदाने ही निज खूण दिली, जेथे स्थिरावली तोच धन्य. येथे अनन्य भक्तियोग नामक सर्वांग योगातला 8वा अध्याय संपूर्ण झाला. इति श्री भगवान मायानंदजी चैतन्य विरचित सर्वांग योग संपूर्ण. मित्रांनो, या 8 अध्यायात अभंग नावाच्या वृत्तामध्ये आलेल्या रचनेमध्ये विश्वरूप परमात्म्याचा प्रत्यक्ष यथार्थ दर्शनाचा साक्षात्कार सद्गुरू करतायत आणि त्याचा आपण लाभ घेऊन या प्रचंड ग्रंथविस्तारामध्ये जे सत्य दडलेलं आहे त्याला आत्मसात करूया आणि देव जाणून देवच होऊया. ब्रह्मरूप होऊ सगळे, ईशरूप होऊ सगळे. सर्व संतांनी, महंतांनी, अवतारांनी आणि विविध विभूतींनी सांगितलेला हा समत्व योग, ज्याला दिव्यदृष्टी दिव्यचक्षु योग म्हणून श्रीमद्भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णजींनी अर्जुनाला उपदेश केला आहे, तोच उपदेश सिद्धांत स्वरूपाने या अंकामध्ये आम्ही मराठी भाषेत आणि अभंग या वृत्तामध्ये प्रस्तुत केलेला आहे. ही रचना श्री मायानंदजी चैतन्य यांनी प्रस्तुत केलेली आहे. या रचनेचा रसानुवाद, भावानुवाद आणि लक्ष सिद्धांत काय आहे यावर निरूपणात्मक पुढील अंक लवकरच प्रस्तुत करू. धन्यवाद. नर्मदे.